नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासात सणवार, व्रतवैकल्ये, पूजा अर्चा यांची रेलचेल असते. प्रत्येक व्रताच्या मागे एक कहाणी असते आणि म्हणूनच या चातुर्मासात मी कहाण्यांची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही सिरीज नक्कीच तुम्हाला आवडेल. या सिरीजमधली पहिली कहाणी आहे पाचा देवांची कहाणी. एका पाची देवांनो तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली. मुक्कामी उतरली. पार्वती पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एक गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करू सांगितले. तुझे हात कमलासारखे मऊ होतील. पार्वतीने ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, तू माझी माय बहीण आहेस. मला काही वाण सांग, वसा सांग. पार्वतीने वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला की, आखाडी दशमी आली की गणपतीची पूजा करावी, दुर्वा व्हाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी. कार्तिक्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं. याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं, तुळशीपत्र व्हावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी. कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान व्हावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी. ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं व्हावी, दही भाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी. ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं. तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरी फुलं व्हावी, घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू सांगून उद्यापन करावं. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. असा तिनं वसा सांगितला व आपण अदृश्य झाली. बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीने काय केलं? गरिबीचा वेश घेतला. त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला. गणपतीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, दुर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढून घेणार नाही. असं गणपतीने म्हटल्यावर पार्वती विष्णूंकडे गेली. सगळी हकीकत त्यांना सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाका. ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढून घेणार नाही. तेथून ती उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचे वैभव काढून टाक. ही गोष्ट मजकडून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, आघाड्याचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तिथून उठली, महादेवांकडे गेली. त्यांना हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाका. ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, बेलाचं पान वाहिलं, दही भाताचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तू गरिबाच्या वेशानं तिच्याकडे गेलीस, म्हणून तुला तिनं ओळखलं नाही. पहिल्या वेशानं जा, म्हणजे ती तुला ओळखील. श्रीमंती वेशानं पार्वती पुन्हा गेली. तिने बसायला पाठ दिला. पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली. उत्तम आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले, तसे तुमाम होत. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. कशी वाटली तुम्हाला 5 देवांची कहाणी? नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.